Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor Sunaina Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalay Sawantwadi. For SYBCom Semester 3 in Management Accounting, last lecture we have seen the balance sheet ratios. Today we are going to discuss about the revenue statement ratios. Revenue statement ratios also known as the income statement ratios. Revenue statement ratios cover various ratios that is included in our syllabus. First is the gross profit ratio, second operating ratio, 3 expenses ratio, 4 net profit ratio, and last is the stock to turnover ratios. Okay, revenue statement ratios means these ratios deals with the relationship between two items, two factors, two components, or two groups of items which are both found in the income statement. Okay, revenue statement ratios, income statement ratios means बघा आपण बघितलेलं आहे फॉर कॅल्क्युलेशन ऑफ रेशो ॲट लिस्ट 2 elements are required, 2 factors are required, which is very important to find out the ratio in the form of pure ratio, in the form of percentage or in the form of times. आणि रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ॲट लिस्ट 2 फॅक्टर्स, 2 कंपोनंट काय असतात, गरजेचे असतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा बॅलन्स शीट रेशोज. बॅलन्स शीट रेशोज म्हणजे काय की 2 फॅक्टर 2 कंपोनंट हे बॅलन्स शीट मधूनच घेतले जातात, कन्सिडर केले जातात. रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो मीन्स या रेशोचे दोन्हीच्या दोन्ही कंपोनंट हे आपण कुठून घेतो तर आपल्या रेव्हेन्यू स्टेटमेंट मधून घेत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल gross profit ratio, operating ratio, expenses ratio, net profit ratio, etc. These ratios are also known as operating ratios. Operating ratios त्याचं नेक्स्ट वर्ड आहे त्याच्यासाठी. as they deal with the operating results of an organization. आपल्या ऑर्गनायझेशनचे ते काय करत असतात, ऑपरेटिंग रिझल्ट्स शोन करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, तर आपण काय करूया बघा, फर्स्ट ग्रॉस प्रॉफिट रेशो बघूया. फर्स्ट रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो इज द ग्रॉस प्रॉफिट रेशो. बघा आता ग्रॉस प्रॉफिट म्हटल्यानंतर बघा या सगळ्या रेशो मधून आपल्याला काय समजतं बघा, जे नाव असतं रेशोचं त्याच्यामधून आपल्याला एक पार्ट, एक एलिमेंट समजतो, बरोबर आहे ना, जो आपल्याला माहित असतो. तो काय करायचा, आपल्या फॉर्म्युलामध्ये वरती घ्यायचा म्हणजे अगोदर घ्यायचा आणि त्याला डिवायडेड बाय आपल्याला काय असतो, सेकंड फॉर्म्युला, सेकंड पार्ट घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल बघा ग्रॉस प्रॉफिट रेशो, आपल्याला आपल्या या वर्डिंगमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या नावामध्ये सापडतं. ते काय करायचं, अगोदर कन्सिडर करायचं म्हणजे ग्रॉस प्रॉफिट एक तरी आपल्याला पार्ट मिळाला. ओके, आणि काय करायचं, ग्रॉस प्रॉफिट हा कशाचा पार्ट असतो तर तो नेट सेल्स मधूनच आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळत असतो, बरोबर आहे ना. म्हणून काय करायचं, फॉर्म्युला बघा पाठ करायची काहीच गरज नाही, आपल्याला इझिली फॉर्म्युला समजतो. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100 अँड ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो हे आपण पर्सेंटेज मध्ये काय करतो, शोन करतो. आता ते का पर्सेंटेज मध्ये आपण शोन करतो बघा, कारण आपल्याला ज्यावेळी फॉर एक्झाम्पल अमाऊंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज ₹40,000 अँड द अमाऊंट ऑफ नेट सेल्स इज ₹1 lakh. 40,000 divided by 1 lakh into 100, it means the amount of gross profit, the percentage of gross profit is 40%. म्हणजे 100 रुपीजचा जर आपला नेट सेल्स असेल तर 40% आपला काय आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. हे आपल्याला बघा प्रेझेंट करत असताना, इंटरप्रिट करत असताना आपण ते इझिली इंटरप्रिट करू शकतो, इझिली काय करू शकत असतो, आपण सांगू पण शकतो. म्हणून ते पर्सेंटेज मध्ये आपण आपल्याला समजण्यासाठी
ते आपल्याला प्रॉपर मिनिंग त्याच्यातून समजतात, त्याच्यामुळे आपण ते काय करतो पर्सेंटेजमध्ये अगदी फाइंड आउट करतो. आता हाच रेशो जर तुम्ही बघितला टाइम्समध्ये, म्हणजे समजा 40,000 डिवायडेड बाय 1 लाख केला तर तो रेशो कसा येणार 0.40:1, म्हणजे आपल्याला त्याच्यातून इझिली आपण मिनिंग नाही फाइंड आउट करू शकत. तेच जर तुम्ही इंटू 100 केलं आपण तर 40% आपल्याला इझिली समजतं, कुणालाही ते समजतं. ठीक आहे ना. तर बघा नेट सेल्स कशी फाइंड आउट केली जाते. नेट सेल्स इज इक्वल टू ग्रॉस सेल्स लेस रिटर्न्स. ओके, नेट सेल्स इज इक्वल टू ग्रॉस सेल्स मीन्स टोटल सेल्स, कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स लेस रिटर्न्स. रिटर्न इनवर्ड जो काय असतो सेल्स रिटर्न असतो तो आपण याच्यातून लेस करणार, दॅट इज द नेट सेल्स. अँड ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता हे फॉर्म्युले तुम्हाला पटपट लक्षात यायला पाहिजेत, कारण आपण ऑलरेडी आपला फर्स्ट मॉड्यूल कंप्लीट झालेला आहे. व्हर्टिकल बॅलन्स शीट, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट, ट्रेंड, कंपॅरेटिव्ह, कॉमन साईज, त्याच्यामुळे तुम्हाला हा पार्ट इझिली समजणार. बघा ग्रॉस प्रॉफिट कसा फाइंड आउट करतो आपण. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स इट इन्क्लूड्स टोटल सेल्स, कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स लेस रिटर्न लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा येतो तो पण माहिती आहे तुम्हाला. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू, बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण डिरेक्ट फॉर्म्युल्याने पण फाइंड आउट करू शकतो. सेल्स लेस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मीन्स नेट सेल्स लेस ग्रॉस प्रॉफिट. द बॅलन्सिंग अमाउंट इज द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. अँड हाऊ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज कॅल्क्युलेटेड. फॉर द फाइंडिंग आउट द अमाउंट ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक plus purchases plus direct expenses, that is known as the factory expenses, manufacturing expenses less closing stock. म्हणजे COGS म्हणजे काय असतं बघा. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड लेस ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड 1 आयटम, दॅट इज द क्लोजिंग स्टॉक. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल करायची, त्याच्यातून लेस काय करायचा क्लोजिंग स्टॉक करायचा, आपल्याला COGS समजतं. ठीक आहे. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटचा एकच आयटम इथं शिल्लक राहतो सेल्स, नेट सेल्स मधून COGS गेलं की आपल्याला काय मिळतो ग्रॉस प्रॉफिट मिळतो. एवढा हा रेशो काय आहे इझी आहे. याच्यामध्ये हिडन भरपूर फॉर्म्युलाज आहेत जे प्रॅक्टिसने आणि मिनिंग समजून घेऊन आपण लक्षात ठेवायचं. बघा सेल्स रिटर्न जो असतो तो आपण काय करतो सेल्स मधून डिडक्ट करतो. का डिडक्ट करतो, कारण हा गुड्स परत आलेला असतो, बरोबर आहे ना. आणि त्या परत आलेल्या गुड्सवरती आपण प्रॉफिट कमवलेला नसतो, म्हणून सेल्स रिटर्न काय करतो आपण नेट सेल्स फाइंड आउट करत असताना ग्रॉस सेल्स मधून सेल्स रिटर्न आपण लेस करतो. परत एकदा रिझन सांगते बघा. जो सेल केलेला गुड्स असतो तो परत आलेला असतो आणि त्या परत आलेल्या गुड्सवरती आपण प्रॉफिट कमवलेला नसतो, म्हणून रिटर्न आपण काय करतो ग्रॉस सेल्स मधून लेस करतो आणि आपला नेट सेल्स फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. तर हे फॉर्म्युलाज आहेत आणि त्याचे मिनिंग्स. ग्रॉस प्रॉफिट रेशो बघा परत एकदा सांगते. ग्रॉस प्रॉफिट इज द प्रॉफिट मेड ऑन सेल ऑफ गुड्स. It is the profit on turnover. It can be defined as the excess of net sales over cost of goods sold or excess of revenue over cost. आपला रेव्हेन्यू हा एक्सेस असतो कॉस्ट पेक्षा आणि आपला जो सेल्स झालेला आहे त्याच्यापेक्षा आपला टर्नओव्हर हा एक्सेस असतो आपल्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पेक्षा. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ते आपण बघितलं इथे या ठिकाणी फॉर्म्युला. ग्रॉस प्रॉफिट इज द प्रोडक्ट ऑफ सबस्ट्रॅक्शन ऑफ द कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, लेबर अँड अदर प्रोडक्शन overheads from net sales. Indirect overheads relating to administration, selling and distribution and finance are not deducted. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण काय करतो नेट प्रॉफिट फाइंड आउट करताना लेस करतो, जे ग्रॉस प्रॉफिटच्या वेळी झालेले नसतात. हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला कुठे मिळतो बघा. वेन ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इज एक्सेस देन द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड बॅलन्सिंग अमाउंट इज द ग्रॉस प्रॉफिट. ओके, तर तो असतो आपला ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. आपण काय करूया सेकंड आपला रेशो घेऊया, दॅट इज द नेट प्रॉफिट. बघा मगाशी म्हटल्यासारखं आपल्या जे रेशोचं नाव आहे त्याच्यामध्येच आपल्याला काय होतं त्याचा फॉर्म्युला मिळतो नेट प्रॉफिट रेशो. फॉर्म्युला कसा क्रिएट करणार बघा. नेट प्रॉफिट रेशो नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. आणि मी सांगितलं इंटू 100 का करायचं. फॉर एक्झाम्पल हिअर अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट इज ₹10,000 अँड द अमाऊंट ऑफ सेल्स इज ₹20,000. ओके, 20,000 is the net sales and the amount of net profit is ₹10,000 means our net profit ratio is 50%.
बरोबर आहे ना. मग पर्सेंटेजमध्ये आपल्याला इझिली समजतं 100 रुपीचा गुड्स सेल केला, आपला टर्नओव्हर 100 रुपीज असेल तर 50 रुपीज आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. अदरवाइज फॉर एक्झाम्पल 1 crore इज आवर नेट सेल्स अँड आउट ऑफ दॅट 50 lakh इज आवर नेट प्रॉफिट. मीन्स आवर बिझनेस अर्न 50% प्रॉफिट. मीन्स आवर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्या कंट्रोलमध्ये येत, आपल्या म्हणजे मॅनेजमेंटच्या. ठीक आहे ना. तर बघा, नेट सेल्स इज ग्रॉस सेल्स लेस सेल्स रिटर्न. नेट सेल्स मीन्स ऑलरेडी कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे तुमचा नेट सेल्सचा, तरी पण बघा, नेट सेल्स इज ग्रॉस सेल्स लेस सेल्स रिटर्न. डिडक्शन्स फॉर ट्रेड डिस्काउंट्स, अलाउन्सेस एटसेट्रा. Care should be taken against a deduction of cash discount, that is allowance at the time of settlement on an account. Net sales is equal to gross sales less returns and allowances. नेट प्रॉफिट इज इक्वल टू, नेट प्रॉफिट आपण कसा फाइंड आउट करतो बघा. नेट प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट लेस ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बघा, आपला ग्रॉस प्रॉफिट कुठे जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय असतो, आपला ग्रॉस प्रॉफिट असतो. त्या ग्रॉस प्रॉफिट मधून आपण काय करतो, ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काय करतो, लेस करतो. आणि जो बॅलन्स शिल्लक राहतो तो आपला काय असतो, नेट प्रॉफिट असतो. ठीक आहे ना. तर नेट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मीन्स P&L अकाउंट डेबिट साइड items of expenses, that is broadly classified into 3 categories. First is the office administrative expenses, second is the selling and distribution expenses, and last is the finance expenses. Okay, net profit is equal to gross profit less all operating expenses. Operating expenses means these expenses are incurred for day to day running of the business, day to day operating expenses of the business. Okay, net profit ratio indicates the relationship between net profit and net sales. बघा, net profit ratio indicates the relationship between net profit and net sales. Net profit can be either operating net profit or net profit after tax or net profit before tax. This ratio is also known as margin on sales ratio. Net profit ratio is also known as margin on sales ratio. Net profit ratio is calculated as under, that is the formula, net profit divided by net sales into 100. Otherwise, net profit after tax divided by net sales into 100, or net profit before tax divided by net sales into 100. And this ratio is expressed as a percentage. This is the percentage ratio, net profit ratio. And this ratio, and this is the 3 formulas. Actually, this formula, net profit divided by net sales into 100, is used, but in absence of the information or lack of availability of information, another 2 formulas may be used for calculation of net profit ratio, that is the net profit after tax divided by net sales into 100 and net profit before tax divided by net sales into 100. तर हे आहेत आपला नेट प्रॉफिट रेशो. ओके, तुम्हाला बघा मीनिंग समजले असेल. नेक्स्ट रेशो इज द ऑपरेटिंग रेशो. ओके, ऑपरेटिंग रेशो for calculation of operating ratio, this formula is used: cost of goods sold plus all operating expenses divided by net sales into 100. And cost of goods sold अँड नेट सेल्स. बघा, ऑपरेटिंग रेशो कुणाचे रिलेशन या ठिकाणी शोन करत असतो, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड नेट सेल्स. हाय अँड लो ऑपरेटिंग रेशो. बघा, ऑपरेटिंग रेशो हा जो काय असतो तो, operating ratio is the relationship between cost of activities and net sales. This ratio brings out the relationship between total cost of goods sold and net sales. Operating ratio shows at what percentage the operating expenses are comprised in net sales. This is expressed in the percentage. High operating ratio shows the better the operational efficiency of the business. If the operating ratio is higher, it would lead to lower profits and therefore will be less favorable. And standard operating ratio cannot be precisely laid down, and
Operating ratio is the important ratio, and this ratio calculated with the help of this formula.